आज देशभरामध्ये एकच नाव चर्चिले जात आहे, ते म्हणजे अभिजित दिपके आणि त्यांची कॉकरोच जनता पार्टी। आज अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीचं राजस्थानमधील जयपूर येथील शहीद स्मारक या परिसरामध्ये आंदोलन होतं आणि या आंदोलनामध्ये अभिजित दिपके सामील होत होते। ते मंचकाकडे चालले होते। काही विद्यार्थ्यांनी त्यांना खांद्यावर घेतलं होतं आणि याच वेळी अभिजित दिपके यांच्यावरती त्याच गर्दीमध्ये सामील झालेल्या एका युवकाने हल्ला केला। अभिजित दिपके यांच्या कानशिलात लगावली। अभिजित दिपके हे उच्च शिक्षित असून ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारत देशातील बेरोजगार युवकांना झुरळ असं म्हटलं। एक व्यंगात्मक प्रतीक असलेलं हे झुरळ अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचं प्रतीक झालेलं आहे। फक्त अभिजित दिपकेच नाही तर या भारत देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं, बेरोजगारांच्या प्रश्नांचं हे प्रतीक बनलेलं गेलं आहे। त्यामुळे अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली। नुकताच नीट पेपर फुटला गेला, यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। मानसिक, बौद्धिक आणि आर्थिक नुकसान झालं। यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अभिजित दिपके सातत्याने करत आहेत आणि या आंदोलनामध्ये हे त्यांची प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच या भारत देशातील असणारी शिक्षण व्यवस्था आणि त्या शिक्षण व्यवस्थेतील असणारी त्रुटी, बेरोजगारांचा प्रश्न यावरतीही अभिजित दिपके आंदोलनामध्ये आवाज उठवत आहेत। अभिजित दिपके हे अमेरिकेहून ज्यावेळी भारतात येणार आणि भारतात येऊन दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन करणार अशी घोषणा अभिजित दिपके यांनी केल्यानंतर अभिजित दिपके यांना भारतात येताच अटक होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली। त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती त्यांच्या कुटुंबाला वाटू लागली। त्यामुळे त्यांची आई, त्यांचं कुटुंब हे दुःखी आहे आणि ते रडत आहे। मात्र यानंतरही अभिजित दिपके हे भारतामध्ये आले, त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं। अभिजित दिपके ज्यावेळेस दिल्ली एअरपोर्टवर उतरले त्यावेळी त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचं चित्र असलेलं बाबासाहेबांचं पुस्तक, एक आत्मचरित्र जे आहे ते पुस्तक त्यांच्या हातामध्ये होतं आणि त्यांनी ते पुस्तक उपस्थित लोकांना, मीडियाला दर्शवलं गेलं। संपूर्ण भारतभरामध्ये हे चित्र पाहिलं गेलं। अभिजित दिपके जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांनी ह्या मागण्या केल्या। त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला गेला आहे। त्यानंतर 11 जून रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलं। त्याही आंदोलनामध्ये हजारो विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले। त्यानंतर आज राजस्थानमधील जयपूरमध्ये शहीद स्मारक परिसरामध्ये
त्यांचं आंदोलन होतं आणि आंदोलनामध्ये त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने चाललेलं हे आंदोलन, यामध्ये अशा प्रकारे एक हिंसक त्याला वळण देणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे, लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे देशभरामधून या घटनेचा निषेध होत आहे. यानंतरही अभिजित दिपके यांनी पुढील काळातही हे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने सुरू राहील असं स्पष्ट केलेलं आहे. अभिजित दिपके करत असलेल्या ह्या आंदोलनावर आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. त्यासोबतच चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.